नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक बळीराम हावळे. लक्षवेध चालू घडामोडी या पुस्तकाचा लेखक आहे आणि मी आज तुम्हाला लक्षवेध चालू घडामोडी संभाव्य प्रश्नसंच या टॉपिकमधील काही प्रश्न हे तुम्हाला आज मी विश्लेषण करून सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला अभ्यासाला यामुळं मदत व्हावी. तर हे जे प्रश्न आहेत, तर हे प्रश्न लक्षवेध चालू घडामोडी संभाव्य प्रश्नसंच भाग 3 या पुस्तकातील आपण घेतलेले प्रश्न आहेत. सध्या आपण पाहतोय की संपूर्ण जगभर सध्याची परिस्थिती किती भयानक आहे, की सध्या कोरोनामुळं सर्वत्र परिस्थिती अत्यंत वाईट झालेली आहे आणि अशा कालखंडामध्ये तुम्हाला मदत व्हावी हा याच्या पाठीमागचा उद्देश हा या ठिकाणी राहिलेला आहे. तर आपण आजच्या याच्यामध्ये जे प्रश्न घेतलेले आहेत, तर ते एकंदरीत 5 प्रश्न आपण घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. तर त्यापैकी पहिला प्रश्न हा या ठिकाणी आपण घेतलेला आहे, तो म्हणजे की योग्य जोड्या जुळवा. आता योग्य जोड्या जुळवत असताना आपल्याला हे लक्षात येतं की योग्य जोड्या ज्या जुळवायच्या तर अर्थातच बुकर पुरस्काराशी संबंधित या जोड्या आहेत. मग या जोड्यामध्ये एका बाजूला बुकर पुरस्कार प्राप्त पुस्तकं आहेत आणि समोर लेखक आहेत. ही पुस्तकं भारतीय लेखकांनीच लिहिलेली आहेत आणि मग ही जी लेखक आहेत, तर ज्या लेखकांना आजतागायतपर्यंत बुकर पुरस्कार मिळालेला आहे, असे हे पुस्तकं आहेत. आपल्याला माहिती आहे मित्रांनो की बुकर पुरस्कार हे इंग्लंड देशाकडून विशेषतः ज्याला आपण ब्रिटन असा देश म्हणतो, तर या देशाकडून दिले जातात. मग नामवंत इंग्रजी साहित्यिकांना हे पुरस्कार दिले जातात. की यापूर्वी बुकर पुरस्कार हा फक्त राष्ट्रकुल संघटनेतील जे देश आहेत, जे स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये हे ब्रिटिशांच्या ताब्यात असणारे देश होते, तर या देशातील नामवंत लेखकांनाच हा बुकर पुरस्कार हा दिला जात होता. परंतु गेल्या काही वर्षापासून मात्र हा पुरस्कार आता त्यांनी जगातील जे नामवंत शास्त्रज्ञ आहेत, तर अशा शास्त्रज्ञांना द्यायला सुरुवात केलेली आहे. आणि मग त्याच्यामध्ये आजतागायतपर्यंत जे भारतीय लेखकांना पुरस्कार मिळालेले आहेत, त्याच्यामध्ये बुकर पुरस्कार पुस्तकं अ गटामध्ये आहेत, तर लेखक ब गटामध्ये आहेत. तर मग आपण बघूया की याची कोणती कादंबरी कोणत्या नामवंत लेखकानं लिहिलेली आहे. तर याच्यातला या 4 पैकी पहिला जो गट आहे पर्याय बरोबर, तर तो पहिला 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. मग आता द व्हाईट टायगर ही कादंबरी कोणी लिहिलेली आहे, तर द व्हाईट टायगर ही कादंबरी अरविंद अडिगा यांनी लिहिलेली आहे. आता अरविंद अडिगांनी मुंबईच्या स्थितीवरती लिहिलेली ही कादंबरी आहे आणि या कादंबरीला बुकर पुरस्कार मिळालेला आहे. 2 नंबरची कादंबरी ब मिडनाईट चिल्ड्रेन. तर मिडनाईट चिल्ड्रेन ही जी कादंबरी आहे, तर अर्थातच ही कादंबरी सलमान रश्दी यांनी लिहिलेली आहे. आणि मग सलमान रश्दींना या कादंबरीसाठी बुकर पुरस्कार हा मिळालेला होता. 3 नंबरला आहे क द इनहेरिटन्स ऑफ लॉस. तर ही कादंबरी किरण देसाई यांची आहे आणि मग किरण देसाई यांच्या ह्या द इनहेरिटन्स ऑफ लॉस या कादंबरीला बुकर प्राईज किंवा बुकर पुरस्कार हा मिळालेला होता. त्यानंतर जो ड नंबर आहे द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स. तर द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स ही जी कादंबरी आहे, तर ही कादंबरी अरुंधती रॉय या नामवंत लेखिकेची आहे. आणि मग या पद्धतीनं या 4ही पुरस्कार प्राप्त बुकर प्राईज विनर असणारी ही जी कादंबऱ्या किंवा पुस्तकं आहेत, तर यांचे लेखक आणि कादंबऱ्या यांची उत्तरं आपण जोडी योग्य पद्धतीने जुळवलेली आहे. त्यामुळं एक उत्तर माहिती असून चालत नाही, तर आपल्याला कोणत्या कोणत्या लेखकांना कोणत्या पुस्तकासाठी बुकर प्राईज मिळालं हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. 2 नंबरचा आता आपण या ठिकाणी एक प्रश्न घेतलेला आहे, तो आहे सन 2019ची 17वी जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धा डॅडॅश या शहरामध्ये आयोजित करण्यात आलेली होती. आता बघा, जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धा म्हणजे काय? ॲथलेटिक्स हा जो गेम आहे, तर ॲथलेटिक्स मध्ये म्हणजे फक्त धावणे, याला असं ॲथलेटिक्स स्पर्धा असं म्हणत नाही, तर ॲथलेटिक्सलाच आपण मैदानी खेळ असं देखील आपण म्हणतो. आणि मग याच्यामध्ये धावणे हा एक महत्त्वाचा एक गेम आहे. त्यानंतर भालाफेक आहे, त्यानंतर गोळाफेक आहे,
थाळीफेक आहे. तर या सर्व मैदानी जे गेम्स आहेत यांना ॲथलेटिक्स क्रीडा स्पर्धा असं म्हणतात. आणि मग सन 2019ची 17वी कितव्या नंबरची 17वी जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धा कोणत्या ठिकाणी म्हणजे वर्ल्ड ॲथलेटिक्स गेम्स हे कुठं आयोजित करण्यात आले होते किंवा कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आले होते, तर त्याचं करेक्ट उत्तर आहे ते म्हणजे दोहा. आता बघा, दोहा हे जे शहर आहे, तर दोहा शहर हे कोणत्या देशाची राजधानी आहे, तर कतार नावाचा जो देश आहे. आता कतार देश कुठे आहे, तर आशिया खंडाच्या पश्चिम भागामध्ये, ज्याला आपण आखाती देश असं आपण म्हणतो. तर दोहा ही या कतार देशाची राजधानी आहे. त्यानंतर पहिला जो पर्याय दिला होता टोकियो. आता पहा, टोकियोला आपण पर्याय कशामुळे दिला होता, 2020ची आपण पाहतो की ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा ही टोकियोला आयोजित केली जाणार होती. पण सध्या आपण सुरुवातीला जे वक्तव्य केलं की संपूर्ण सध्या जगामध्ये कोरोना आजारानं मोठा हाहाकार माजवलेला आहे आणि याच्यामुळं अनेक क्रीडा स्पर्धा देखील रद्द कराव्या लागलेल्या आहेत. तर टोकियोला जी 2020ला आयोजित केली जाणारी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा होती ही 1 वर्ष पुढं ढकलण्यात आलेली आहे आणि पुढच्या वर्षी म्हणजे 23 जुलै 2021ला ही क्रीडा स्पर्धा प्रारंभ होईल किंवा सुरुवात होईल. कुठं, टोकियोला. 3 नंबरचा पर्याय आहे जकार्ता. तर जकार्ताला आपल्याला माहिती आहे की 2018ची जी आशियाई क्रीडा स्पर्धा आहे, तर 2018ची 18वी आशियाई क्रीडा स्पर्धा ही अर्थातच जकार्ताला आयोजित करण्यात आली होती. जकार्ता कुठं आहे, तर इंडोनेशिया या देशाची राजधानी जकार्ता आहे आणि त्या ठिकाणी ती आयोजित करण्यात आलेली होती. त्यानंतर 4 नंबरला आहे गोल्ड कोस्ट. आता गोल्ड कोस्ट ही कुठं आहे, तर गोल्ड कोस्ट हे देखील ऑस्ट्रेलिया देशामध्ये असणारं महत्त्वाचं शहर आहे. आपल्याला माहिती आहे की गोल्ड कोस्टला सन 2018ची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, ज्याला आपण कॉमनवेल्थ गेम्स असं आपण म्हणतो, तर कॉमनवेल्थ गेम्सचे आयोजन 2018 साली गोल्ड कोस्ट या शहरामध्ये ऑस्ट्रेलियात आयोजित करण्यात आलेली होती. त्यामुळं खालचे पर्याय देखील आपण बरोबर पाहिलेत. त्यामुळं कुठल्याही प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला योग्य काढायचं असेल तर खाली दिलेल्या 4ही पर्यायांची माहिती आपल्याला असली पाहिजे. तर त्या दृष्टिकोनातून सन 2019ची 17वी जागतिक ॲथलेटिक्स क्रीडा स्पर्धा कोणत्या, तर दोहा या शहरामध्ये ती आयोजित केली जाणार आहे, हे लक्षामध्ये ठेवा. त्यानंतरचा प्रश्न आहे, सन 2019चा शांतता नोबेल पुरस्कार प्राप्त ॲबी अहमद यांना देण्यात आला. शांतता नोबेल ते कोणत्या देशाचे विद्यमान पंतप्रधान आहेत, तर आपल्याला माहिती आहे की सन 2019चे जे नोबेल पुरस्कार आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा नोबेल पुरस्कार असतो, त्याला शांतता नोबेल असं आपण म्हणतो. तर हा शांतता नोबेल पुरस्कार देण्यात आला तो पंतप्रधान ॲबी अहमद यांना. म्हणजे ॲबी अहमद कोणत्या देशाचे पंतप्रधान आहे सध्या, तर इथिओपिया हा जो देश आहे. आता इथिओपिया देश कुठं आहे, तर आफ्रिका खंडाच्या उत्तर भागामध्ये अर्थातच असणारा हा देश आहे. इथिओपिया असा हा गरीब देश आहे, तो काही एकदम श्रीमंत देश आहे असं नाही, आखाती देश आहे. आणि ह्या इथिओपियामध्ये जगात सर्वात जास्त भूकबळीची समस्या तिथं आहे. म्हणजे ज्यांना अन्न भेटत नाही म्हणून देखील मृत्युमुखी पावणाऱ्या लोकसंख्या या इथिओपियामध्ये जास्त आहे. म्हणजे इथिओपियाचे हे ॲबी अहमद पंतप्रधान आहेत. मग त्यांनी नेमकं काय काम केलं होतं, तर इथिओपियाच्या बाजूलाच हा जो पहिला पर्याय आपण दिला आहे इरिट्रिया, तर इरिट्रिया नावाचा देश आहे. आणि मग हे इरिट्रिया आणि इथिओपिया यांच्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी दुश्मनी आहे किंवा दोन्ही देशामध्ये सतत युद्ध चालतं, हल्ले चालतात. तर मग ॲबी अहमद हे पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी इरिट्रियासोबत शांतता करार केला आणि ह्या दोन देशादरम्यान जे सतत युद्ध चालत होतं तो मिटवण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच जगामध्ये शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न हा विद्यमान पंतप्रधान ॲबी अहमद यांनी केला होता. म्हणूनच त्यांना 2019चा शांतता नोबेल पुरस्कार हा देण्यात आलेला आहे. त्यानंतर दुसरा पर्याय आपण इथं पाहिला होता सोमालिया. तर सोमालिया हा देश देखील आफ्रिका खंडाच्या अर्थातच आपण पाहतो की नैऋत्य भागामध्ये असणारा हा देश आहे. त्यानंतर केनिया हा देखील आफ्रिका खंडामध्येच असणारा देश आहे. म्हणजे हे सर्व खाली दिलेले 4ही पर्याय आपण पहा की आफ्रिका खंडातील देश आहेत आणि सर्व गरीब देश आहेत. आणि मग याच्यामध्ये इथिओपिया आणि इरिट्रिया यांच्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून असणारा जो अशांतता होती किंवा जे युद्धमय सतत वातावरण चालू होतं ते वातावरण मिटविण्यासाठी इथिओपियाचे विद्यमान पंतप्रधान ॲबी अहमद
यांनी प्रयत्न केले, म्हणजेच या भागामध्ये शांतता निर्माण झाली. म्हणून 2019चा शांतता नोबेल पुरस्कार ह्या ॲबी अहमद यांना देण्यात आलेला आहे. आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहू. आता पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेला आहे, तर तो अर्थातच आपण या ठिकाणी आपल्या लक्षामध्ये येईल की कोणता हा प्रश्न आहे. तर विधानं या ठिकाणी दिलेली आहेत. आपण काय करतो की परीक्षेला MPSC परीक्षा असेल, पोलीस भरती, लिपिक, आता पोलीस भरती, लिपिक, तलाठी या परीक्षांना एका वाक्यातले प्रश्न विचारले जातात. परंतु MPSCचे जे काही इतर परीक्षा आहेत यांना मात्र डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. आणि आपण हा जो संभाव्य प्रश्नसंच आहे, लक्षवेध, चालू घडामोडी, संभाव्य प्रश्नसंच क्रमांक 3, यामध्ये सर्वच परीक्षांना उपयुक्त प्रश्न आपण त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. मग काही प्रश्न मोठ्या आकाराचे आहेत, काही प्रश्न लहान आकाराचे देखील या ठिकाणी आहेत. तर मग दोन्ही पद्धतीचे प्रश्न परीक्षेला विचारले जातात. तर आता हा मोठ्या पद्धतीचा हा प्रकारचा प्रश्न आहे. तर त्यांनी 3 विधानं या ठिकाणी दिलेली आहेत. आणि मग 3 विधानापैकी पहिलं विधान त्यांनी दिले, विधान अ, भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून 1 जानेवारी 2020 पासून माजी लष्कर प्रमुख बिपिन रावत यांची नियुक्ती करण्यात आली. हे पहिलं विधान. दुसरं विधान काय, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26 जानेवारी 2019च्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात भारतीय सैन्य दलासाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे नवीन पद निर्माण करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर क विधान आहे, भारताचे शेवटचे चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे अध्यक्ष लष्कर प्रमुख बिपिन रावत हे ठरले. विधान क. आता बघा, हे तिन्ही विधानं दिलेत. खाली आपण पाहिले की पर्याय काय दिलेत, तर अ ब विधान बरोबर आहेत, अ क विधान बरोबर आहेत आणि अ ब क ही तिन्ही विधाने बरोबर आहेत. आणि परत आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे ते पुढचा अजून एक पर्याय त्याच्यामध्ये त्यांनी दिलेला होता की अ ब क ही तिन्ही विधाने चूक आहेत. तर बघा, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आता तिन्ही विधानं ही खूप विचार करायला लावणारी आहेत. आणि ह्या प्रत्येक विधानाचं एक वाक्यामध्ये, एकेका शब्दामध्ये अत्यंत बारकाव्यानं आपल्याला तो पाहावा लागेल. आता पहिलं विधान, मग ह्याचं उत्तर काय आहे करेक्ट, तर ते 2 नंबरचं उत्तर बरोबर आहे. अ आणि क विधान बरोबर आहेत, म्हणजेच ब विधान काय आहे, चूक आहे. मग अ आणि क ही 2 विधानं बरोबर कशी आहेत आणि क हे विधान इथं चूक काय दिलं आहे, मग त्याचं बरोबर काय आहे हे देखील आपल्याला पाहावं लागेल. आता बघा, पहिला प्रश्न आहे की भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ. तर आता या ठिकाणी पहा, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ याचं ॲब्रिव्हिएशन आहे CDS, भारताचे पहिले CDS. म्हणून 1 जानेवारी 2020 रोजी भारताचे माजी लष्कर प्रमुख बिपिन रावत यांची नियुक्ती झालेली आहे. हे विधान करेक्ट आहे, याच्यामध्ये काही अडचण नाही. आता इथं खाली क विधान या ठिकाणी पहा की भारताचे शेवटचे चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे अध्यक्ष लष्कर प्रमुख बिपिन रावत हे ठरलेले आहेत. आता बघा, हा CDS नावाचं पद काय आहे, तर CDS पद हे आहे की भारताच्या तिन्ही दलामध्ये, म्हणजे भारताचं हवाई दल, भारताचं लष्कर आणि भारताचं नौदल, ह्या तिन्ही दलामध्ये समन्वय साधावा आणि समन्वय साधून ज्यावेळेस युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस तिन्ही दलांनी एकत्रित येऊन ती कार्यवाही पूर्ण करावी आणि त्या ठिकाणी भारताला विजय मिळावा, या हेतूनं, म्हणजे तिन्ही दलामध्ये सुसूत्रता निर्माण करता यावी म्हणून भारत सरकारनं हे नवीन पद निर्माण केलं, याला CDS असं म्हणतात. आता ते CDSची नियुक्ती करावी असं 1999 पासून सांगण्यात येत होतं. कारण 1999ला भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की कारगिलचं युद्ध झालं होतं. या युद्धामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण जबाबदारी ही भारताचं लष्कर आणि त्यालाच तेवढीच महत्त्वाची साथ ही भारताच्या हवाई दलानं दिली होती. आणि म्हणून आपण 1999चं कारगिल युद्ध जिंकलो होतो. पण त्यावेळेस देखील ह्या युद्धाच्या वेळी काही प्रमाणामध्ये भारताचं लष्कर आणि भारताचं हवाई दल यांच्यामध्ये थोडा समन्वय हा तेवढा राहिलेला नव्हता. भले आपण ते युद्ध जिंकलं आणि म्हणून तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी ताबडतोब एक समिती स्थापन केली होती आणि त्या समितीचे अध्यक्ष होते एक सुब्रमण्यम नावाचे संरक्षण तज्ज्ञ व्यक्तिमत्व आणि त्यानंतर पुन्हा सेकटकर नावाची एक समिती स्थापन केली होती. आणि मग ह्या दोन्ही समित्यांनी भारत सरकारला एक शिफारस केली होती जवळपास 2000 साली, 2001-2च्या दरम्यानमध्ये, की भारताच्या तिन्ही दलामध्ये समन्वय साधण्यासाठी एक नवीन पद निर्माण करा, ज्याला म्हटलं जातं चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ. परंतु तेव्हापासून हे पद नियुक्त करण्याला टाळाटाळ केली जात होती. परंतु
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सत्तेवर आले आणि त्यांनी ज्यावेळेस आता दुसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून त्यांनी शपथ घेतली 2019ला, त्यावेळेस त्यांनी लागलीच नवीन CDS पद, भारतीय सैन्य दलासाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे पद, तिन्ही दलांचं एकत्रित पद निर्माण करण्याची घोषणा ही त्यांनी केलेली होती. पण ती कधी केली तर 26 जानेवारीला नव्हती केली ही त्यांनी घोषणा. ती घोषणा त्यांनी केली होती 15 ऑगस्ट 2019 रोजी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून झेंडावंदन करत असताना त्यांनी ही घोषणा केली होती 15 ऑगस्ट 2019 रोजी की भारतासाठी स्वतंत्र तिन्ही दलांचा प्रमुख म्हणून CDS हे पद निर्माण करण्यात येईल. आणि लागलीच त्यांनी घोषणा केली की लागलीच त्यांनी हे 2019 वर्ष एंडिंग झालं आणि 2020 वर्ष सुरू होताना 1 जानेवारी 2020 रोजी या पदाची नियुक्ती देखील केली. आणि याचे प्रमुख म्हणून म्हणजे त्याला आपण सरसेना प्रमुख असा देखील शब्द आता वापरला जातो CDSला. तर नवे भारताचे पहिले CDS म्हणून जनरल बिपिन रावत यांची नियुक्ती केली. अर्थातच बिपिन रावत हे अगोदर लष्कर प्रमुख पदावर कार्यरत होते. ते अर्थातच 31 डिसेंबरला ते सेवानिवृत्त झाले आणि लागलीच त्यांना या ठिकाणी भारताचं CDS म्हणून नियुक्त केलं. तर या पद्धतीने हे विधान जे इथं चूक दिलं त्याचं करेक्ट काय होतं, ही घोषणा कधी केली ती 15 ऑगस्ट 2019ला दिल्लीच्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याच्या वेळी त्यांनी लाल किल्ल्यावरून चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे CDS हे नवीन पद निर्माण करण्याची घोषणा केलेली होती. हे झालं क्लिअर. आता खालचं भारताचे शेवटचे चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे अध्यक्ष लष्कर प्रमुख बिपिन रावत हे ठरले. आता हे पद काय आहे, चीफ ऑफ स्टाफ कमिटी. तर हे पद आजतागायतपर्यंत भारतीय लष्करामध्ये किंवा भारताचं जे तिन्ही दलं आहेत या तिन्ही दलामध्ये एक अध्यक्ष असावा. म्हणजे तिन्ही दलांमध्ये लष्कर प्रमुख, हवाई दल प्रमुख आणि नौदल प्रमुख यांच्यापैकी जो वयानं मोठा आहे किंवा ज्याला आपण असं म्हणता येईल की ज्याची सिनियरिटी जास्त आहे, म्हणजे जे लवकरच निवृत्त होतील, म्हणजे ज्यांच्या सिनियरिटीनुसार ह्या 3 दलाच्या प्रमुखापैकी ज्याची सिनियरिटी जास्त आहे त्याला नियुक्त केलं जात होतं चीफ ऑफ स्टाफ कमिटीचं अध्यक्ष. मग आता हे पद काय करून टाकलं, नवीन सरसेनाध्यक्ष पद नियुक्त केल्यामुळं, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पद हे निर्माण केल्यामुळं हे जे चीफ ऑफ स्टाफ कमिटीच्या तिन्हीपैकी जो वरिष्ठ आहे हे जे पद होतं त्याला चीफ ऑफ स्टाफ कमिटी असं म्हटलं जात होतं. तर मग अर्थातच हे जे पद आहे हे पद इथून पुढं रद्द करण्यात आलं. आणि मग त्यावेळेस शेवटचे याचे प्रमुख कोण राहिले चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे, तर बिपिन रावत हे याचे शेवटचे प्रमुख राहिले. म्हणजेच आपण या ठिकाणी पाहिलं की चीफ ऑफ स्टाफ कमिटी हे पद रद्द करण्यात आलं आणि त्याच्या जागेवर नवीन पद कोणतं निर्माण करण्यात आलं तर ते चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, ज्याला CDS असं म्हटलं जातं. तर CDS हे पद नव्यानं नियुक्त करण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, आपण हे जवळपास 4च प्रश्न या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत आणि या 4ही प्रश्नांचं विश्लेषण चांगल्या पद्धतीनं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, सध्या लॉकडाऊन चालू आहे आणि विद्यार्थ्यांना सहाय्य व्हावं या दृष्टिकोनातून त्यांना थोडाफार अभ्यास करता यावा. जे काही जुना भाग किंवा ज्या जुन्या घटना या ठिकाणी झालेल्या आहेत त्यांची उजळणी व्हावी या हेतूने हे विश्लेषण दिलेलं आहे. आणि आगामी सर्व स्पर्धा परीक्षा आहेत, जिल्हा परिषद भरती आहे, तलाठी असेल, लिपिक असेल, पोलीस भरती असेल, MPSCचे राज्यसेवा असेल किंवा संयुक्त गट ब, PSI, STI, ASO असेल, या परीक्षांना देखील या पद्धतीचे प्रश्न नक्की विचारले जातील. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला निश्चित आवडेल असे माझी अपेक्षा आहे. आवडला असेल तर तुम्ही चांगल्यापैकी हा पहा, ऐका. याच्यातून काही चुका तुम्हाला वाटल्या तर तुम्हाला काही समस्या असेल तर ते समस्या फोनवर देखील मला तुम्ही विचारू शकता. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या विद्यार्थी मित्रांना, इतरांना देखील तुम्ही तो लाईक करा, म्हणजे त्यांच्यापर्यंत पोहोचेल, किंवा शेअर करा, कमेंट द्या, सबस्क्राईब करा आणि याच्यातून तुम्ही फायदा करून घ्या. त्याचबरोबर लक्षवेध याच्यामध्ये आपण पाहतोय की याच्यात हे जे पुस्तक आहे लक्षवेध चालू घडामोडी संभाव्य प्रश्नसंच हे जे पुस्तक आहे, तर या पुस्तकातला अर्थातच आपण पेज नंबर 14वरील पेज नंबर 13वरील
आपण हे 4 प्रश्नांचं विश्लेषण हे आज पाहिलेलं आहे. तर हे पुस्तक मार्केटमध्ये उपलब्ध आहे. तुम्हाला मार्केटमध्ये निश्चित भेटेल. लॉकडाऊन उठल्यानंतर तुम्ही घ्या. हा पूर्ण हे जे पुस्तक आपण पाहिलेलं आहे, संभाव्य प्रश्नसंचाची किंमत फक्त 50 रुपये आहे आणि याच्यामध्ये 19 संभाव्य प्रश्नसंच दिलेले आहेत. तर तुम्ही ते घ्या, वाचा. काही अडचण आली मला तुम्ही फोन करू शकता. पुस्तकाच्या बॅक साईडला माझा मोबाईल नंबर देखील आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये तुम्हाला मदत व्हावी, तुम्हाला थोडाफार याचा फायदा व्हावा या हेतून आजचा व्हिडिओ आम्ही तयार केला होता. तर आज आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.